हे गाइज, गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आहे रक्षाबंधन। तर माझं शंभो झालेला आहे, दिवाबत्ती करून ही झालेला आहे आणि इथे आरतीचं जे ताट आहे ते रेडी करत आहे, कारण तपस्या आणि प्रथा वरती आमचे रिलेटिव्ह राहतात, जी की माझी जाऊ आणि दीर लागते, तर त्यांना राखी बांधायला जात आहेत, मुलांना छोटे त्यांची भावंड। तर तीच तयारी चालू आहे आणि नाश्ता पण चालू आहे। तर चला, आजचा दिवस आम्ही कसा साजरा करणार आहे ते मी तुम्हाला नक्की या व्लॉगमध्ये शेअर करेन। तर चला मग, लेट्स बिगिन। तर इथे आरतीचा जो ताट घेतलाय तो तयार करायला घेतलेला आहे आणि हा जो आरतीचा ताट आहे तो माझ्या मम्मानी मला गिफ्ट केलाय, कर्नाटक मधून आणलेला आहे। आणि ह्याला अशा प्रकारे 2 दिवे आहेत आणि कुंकू आणि अक्षत ठेवायला एक छोटस असं भांड आहे, जे की क्लोज करायचं ऑप्शन आहे त्याला, आणि कळस आहे। तर राख्या जे आहेत मी ऑनलाईन मागवलेले, तर त्याच्यामध्ये मला अक्षत आणि कुंकू हे भेटले, याचे पॅकेट्स आहेत हे। तर हे मी कट करून याच्यामध्ये हे करते, राखी बरोबर आलेले। आणि कळस जे आहे, कळसामध्ये पाणी असं टाकायचं आणि त्याच्यावरती पानं जी असतात, आपण जे नॉर्मली पान खातो, ती 2 पानं अशी जोडीने 2 पानं अशी लावायची। तर आमच्या इथे कर्नाटक मध्ये अशी असते आरची जी औक्षणचे जे ताट असतं ना, ते असं असतं। आणि इवन देवासाठी पण हे यूज केलं जातं, पण ह्याच्यामध्ये कापूरचा ऑप्शन नाहीये जर आपण आरतीला घेतलो तर। नॉर्मल हे औक्षणसाठी बेस्ट आहे। तर निघालो आहोत राखी बांधायला आणि तपस्या रेडी झालेली आहे, प्रथा पण रेडी झालेली आहे आणि इथे ताट घेऊन पोचलो आहोत काकाकडे। तर आता रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। ह्या लोकांची रक्षाबंधन करून झाली आहे आणि आता अजून माझी रक्षाबंधन बाकी आहे। तर संध्याकाळी येणार आहे मम्मी, पप्पा आणि हन्या माझा भाऊ, आणि इवन माझी फ्रेंड जी आहे प्रतीक्षा, ती पण येणार आहे। तर ती जे आहे नितीनला राखी बांधणार आहे, कारण तिला पण भाऊ नाही आहे आणि नितीनला पण बहीण नाही, त्याच्यामुळे ती अगोदरपासूनच नितीनला दादा हाक मारते। म्हणजे जेव्हापासून माझी आणि तिची ओळख झाली तेव्हापासूनच ते नितीनला दादा असंच हाक मारते। त्याच्यामुळे तिला यावर्षी बोलवलं, गेल्या वर्षी पण बोलवलेलं, पण ॲक्च्युली काही कारणामुळे तिला येणं झालं नाही आणि मला तिच्या घरी पण जाता आलं नाही। त्याच्यामुळे आज हे सगळे येणार आहे। तर आता सध्या मी तयारी करते, वरतून मोठा कुकर काढलाय, वाजते कढई काढली आहे, म्हणजे कसं की जेवण वगैरे मोठ्या भांड्यामध्ये बनवूया आणि
काय बनवायचं हे अजून ठरवलेलं नाही आहे तर मेनू. आता सध्या दुपारचं जेवणाची तयारी चालू आहे, तर ही तयारी केल्यानंतर मग डिसाईड करणार की एक्झॅक्टली संध्याकाळी काय बनणार आहे. गोडामध्ये तर खीर बनवणार ऑब्व्हियसली, आणि बाकी जे आहे मेन्यू ते आता बघू, प्रश्न पडतो की एक्झॅक्टली काय बनवायचं. तर इथे खीर बनवायला घेतलं आहे मी, आणि जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं की मेनूमध्ये आज गोडमध्ये खीर असणार आहे. आणि दूध तापत ठेवलं, त्याच्यामध्ये इलायचीचा पावडर मी बनवून ठेवला आहे, रोस्ट करून ठेवला आहे, बरं पडतं पटकन. म्हणजे पावडर नाही तर आयत्या वेळी त्याला रोस्ट करा, पावडर बनवा. त्याच्यापेक्षा 50 ग्राम एक एवढी इलायची घ्यायची, त्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आणि हे बघा इथे तुपाचं जे माझा डबा आहे तो खाली झालेला, आणि त्याचं वरचं जे प्लास्टिक आहे ट्रान्सपरंट करण्यासाठी काढून मी याच्यामध्ये जायफळ जे आहे, जायफळचा पॅकेट मी डीमार्टमधून आणलेला, तर ते मी ठेवते. आणि जायफळ जे आहे ना ते गोडमध्ये जर तुम्ही स्वीट पदार्थामध्ये घातलात ना तर आहा क्या बात आहे. आणि सेकंड थिंग, ज्या व्यक्तीला झोप येत नाही त्या व्यक्तीलाही तुम्ही दुधातून जायफळ जर किसून दिलात तर त्याच्याने त्याला झोप येण्याला मदत होते. पहिलेच्या काळामध्ये कुठे औषधं वगैरे असायची, हेच आयुर्वेदिक वस्तू जे आहे ते वापरून आपण बरे व्हायचो. ज्येष्ठमध आहे सर्दीसाठी, मग परत जायफळ वगैरे, हेच बाळगुट्टी जे असते तेच खूप औषधकारी आहे. पण आता आपण प्रत्येक गोष्टीसाठी औषधाकडे धावतो ॲलोपॅथिक. पण पहिला मला असं वाटतं की थोडंसं आपण आयुर्वेदिक ही करून बघावं, कारण आपल्या बोलतात ना आयुर्वेदामध्ये एवढा मोठा भंडार आहे ना औषधांचा, की तुम्ही जर सर्च मारलं नॉर्मली तरी तुम्हाला माहिती पडेल की घरामध्ये सर्दी खोकला ह्याच्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण ह्या गोष्टी ट्राय करू शकतो आणि केलंच पाहिजे. तर इथे 2-3 डबे जे आहेत ते असे माझ्याकडे होते, जे तुपाचे जे डबे आहेत, महिन्याला मी एक डबा जो आहे तो आणते आणि यूज होतो. मोस्ट प्रोबेबली 200 ग्रामचा डबा असतो. तर असे डबे मी साठवून ठेवते, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते ठेवायला बरे पडतात. एक असं चौकोन मी बॉक्स घेतला आहे, त्याच्यामध्ये डबे जे आहेत सगळे व्यवस्थित मी ठेवते, आणि त्याच्यामध्ये जे डेली रुटीनचे सामान आहेत ते ठेवायला खूप इझी आणि खूप बरं पडतं. तर इथे कांदे जे आहेत ते भाजून घेते मी व्यवस्थित, आणि कांदे भाजल्यानंतर इथे टमॅटो जे आहेत ते भाजून घेतले. तर इथे बाजूला बघा दूध पण तापून झालेलं आहे आणि गॅस मी बंद केला आहे. तर हे जे आहे मी बनवते आहे पनीर. मी तुम्हाला सांगितलंच नाही की मी काय बनवते. तर कांदा टोमॅटो जे आहे ते भाजून झालं आहे, काजू भाजून घेतले आहेत, आणि मगाशी तुम्ही बघितलात ते डाळीचं प्रिपरेशन होतं, डाळीची फोडणी दिली आणि डाळ एका बाजूला शिजत ठेवलं. आणि इथे पनीर जे आहे ते थोडंसं तेल टाकून मी लाल करून घेतलं आहे. आणि ते भाकरी जे आहे 2 भाकरी मला पाहिजे होती, म्हणजे आम्ही 4 आहोत, तर अर्धी भाकरी जी आहे ते आम्ही खाऊ, म्हणजे ॲटलिस्ट अर्धी तरी खाऊ. त्याच्यामुळे 2च भाकऱ्या थापल्या, जास्त नाही थापलं. आणि ही भाकरी जी आहे ती आहे ज्वारीची. त्याच्यामध्ये मी थोडीशी उडदाची डाळ आणि थोडेसे तांदूळ मिक्स केले आहेत. उडदाची डाळ याच्यासाठी की कमरेसाठी चांगली असते. तर इथे जे आहे ह्याचं जे मिक्सचर आहे मी भाजून ठेवलेलं ते व्यवस्थित थंड झालेलं आहे, आणि ह्याला मी आता वाटून घेतलं आहे. त्याच्यानंतर कढई ठेवली आहे, तेल तापत, त्याच्यामध्ये सगळे मसाले मी टाकून घेते छानपैकी, म्हणजे त्याला एक बोलतात ना अशी तर्री सुटेल जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो. तर याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली लाल मसाला, गरम मसाला, हळद आणि धनिया पावडर आणि जिरा पावडर जर तुमच्याकडे असेल, टोटली ऑप्शनल आहे. आणि मग पनीर जो मसाला आहे तो नंतर टाकायचा आपल्याला. तर हे मसाले भाजून घेतल्यानंतर जे मिक्सचर जे आहे वाटलेलं ते छानपैकी त्याच्यामध्ये टाकून मिश्रित एकजीव करायचं आहे, आणि मीठ टाकून घेते. मग ते मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा ढवळून घ्यायचं याच्यामध्ये, आणि त्याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं तेल येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे जे आहेत हे कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत, मी थोडेसे ह्याला रोस्ट करून घेतले आहेत.
तुपामध्ये आणि सेवई जे आहे ते पण थोडेसे रोस्ट केलेत. तर रोस्ट केल्यानंतर आता ह्याला मी दुधात टाकणार आहे आणि जे सेवई जे आहे ते पण मी दुधामध्ये ह्याला पूर्णपणे टाकून घेणार आहे व्यवस्थित गरम गरमच. आणि ते टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दूध आहे ना मंद आचेवरती एक 3 ते 4 मिनटं शिजून घ्यायचं आहे. त्याने कसं खीर जे आहे ते एकजीव होतं आणि त्याचं जे टेस्ट आहे ना ते खूप सुंदर आणि खूप छान लागतं. तर ग्रेव्हीकडे बघूया आपण. ग्रेव्ही जी आहे खतपत शिजते. बरं, याचं एक तुम्हाला मी लॉजिक सांगते. जेव्हा तुम्ही मसाला वाटाल त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी टाकाल ना तेवढं ते उडेल. आज जे हे बघताय तुम्ही खतपत उडतंय. आणि जर तुम्ही बिना मसाल्याचं वाटून ह्याच्यामध्ये टाकाल ना तर ते उडणार नाही तुमच्या अंगावरती. हे बघा इथे पाणी टाकलंय मी तर किती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये बबल्स येतात. आणि हे असे आहेत ना एवढे लांब लांब उडतात ना की विचारू नका. अंगावरती पण म्हणजे हे उडतात. दिवाळ घाण तर होतेच होते, पण याच्यामध्ये जे आपण समोर गेलो ना तर आपल्याला फेसवरती उडण्याचे पण चान्सेस असतात. त्याच्यामुळे प्लीज बी केअरफुल फॉर दॅट. आणि इथे जे आहे चंदू चॅम्पियन पिक्चर या लोकांनी लावलं आहे आणि खरंच हे पिक्चर एवढं सुपर्ब आहे. थिएटरमध्ये आलेलं पण आम्ही गेलो नाही बघायला. आता हे टी व्हीवरतीच आम्ही बघतोय. पण एवढं छान हे मुलांना दाखवण्यासारखं मूवी आहे. म्हणजे खूप इन्स्पायर्ड आहे. याच्यामध्ये असं दाखवलं गेलं आहे की आपल्याला देवाने सगळं दिलेलं आहे तरी आपण प्रत्येक गोष्टीला एक्सक्यूज देतो की आपण हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. आणि याच्यामध्ये म्हणजे खूप इन्स्पायरिंग आणि खूप छान आहे. म्हणजे बघितलंच पाहिजे आणि मुलांना आपण दाखवलंच पाहिजे. तर हे बघा इथे खीर जे आहे 3 ते 4 मिनटं मी बारीक मंद आचेवरती ठेवलेलं आणि हे शिजले. आता ह्याला बंद करून ठेवून द्यायचं आहे. तर पनीरचं जे ग्रेव्ही आहे ते पण शिजलं आहे आणि फ्राय केलेले पनीर जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि व्यवस्थित एकजीव करून परत ह्याला जे आहे आपल्याला ढाकून नाही, पहिला मसाला टाकून घेऊया. हे बघा शाही पनीरचा एव्हरेस्ट मसाला मी नेहमी हेच वापरते आणि मला खरंच हे खूप सुपर लागतं. मसाल्यामध्ये मोस्टली जे आहे माझे ब्रँड असतात ते एव्हरेस्टचेच असतात, कारण एव्हरेस्ट इज अ सुपर ब्रँड फॉर मसाला अँड विथ अ ब्लाइंड आय मी बिलीव्ह करते त्याच्यावरती, कारण त्याचं टेस्ट वगैरे खूप छान असतं. तर पहिला सगळ्यात अगोदर जेवण तर झालेलं आहे आणि बनून आणि मी देवाला निवेद करते आहे, कारण आज रक्षाबंधन आहे, पौर्णिमा आहे. तर त्यानिमित्ताने विचार केला गोडधोड पण बनवावं आणि देवाला निवेद दाखवावं. त्याच्यामुळे हे बघा हे माझं निवेद्याचं जे ताट आहे ते तयार झालेलं आहे आणि देवबाप्पाला निवेद दिलेला आहे. तर इथे आम्ही आलो आहोत जेवायसाठी आणि छानपैकी माझं ताट इथे तयार झालेलं आहे. तर आमचं छानपैकी दुपारचं जेवण झालेलं आहे आणि संध्याकाळ झाली आहे आणि इथे चहाला ठेवलं आहे. आम्ही चहा पित नाही तर चहा कोणाला, चहा ठेवली आहे मम्मी पप्पांना. तर मम्मी पप्पा आणि माझा भाऊ हे लोक आलेले आहेत आणि यांच्यासाठी छानपैकी मस्त स्पेशल अद्रक आणि इलायचीवाली चाय बनते. तर असं येणं कन्फर्म नव्हतं, पण मम्मीनी मला सरप्राईज दिलं अँड आय वॉज सो हॅपी की शी वॉज हिअर. तर त्यांच्यासाठीच चाय बनते आणि त्यातल्या त्यात मग चाय बनतेच आहे. तर नितीन आणि सोनू ही लोक पण थोडं थोडं चाय पिणार आहेत.
पूजा वगैरे झालेली आहे जसं की तुम्ही बघितलात. आणि इथे मी पुऱ्या बनवायला घेतल्या. तर आज ऑब्व्हियसली रक्षाबंधन आहे तर थोडंसं स्पेशल बेत बनणार आहे. तर पुऱ्या जे आहेत ते मला छोटे छोटे हवे होते, मोठे नव्हते हवे मला, म्हणून मी ग्लासचा वापर केला आहे. आणि मोठे हवे असतील तर माझ्याकडे थोडीशी मोठी बशी पण आहे. माझी जी बारकी मुलगी आहे तिला लहान जे पुऱ्या आहेत ते खूप आवडतात, म्हणून मी असे छोटे छोटेसे पुऱ्या बनवलेल्या आहेत. ॲक्च्युली मी बनवणार होती व्हेज कोल्हापुरी, पण काही कारणामुळे ते कॅन्सल झालं आहे. बिकॉज पप्पांची तब्येत काय एवढी खास नव्हती, आत्ताच ते बरे झालेले. आणि त्यांचं जे जेवण आहे ते थोडंसं असं तिखट असतं आणि मसालेदार वगैरे ते खात नाही, म्हणून मी मेनूमध्ये जे आहे थोडासा बदल केला आहे. तर पुऱ्या तर सध्या झालेल्या आहेत आणि डेझर्टमध्ये श्रीखंड आहे. तर श्रीखंड आणि पुरी आता मी सध्याला देवाला नैवेद्य दाखवते, कारण दुपारी जे आहे तसं पण पूर्णपणे जेवण मी दाखवलेलंच. तर इथे बदल झालेला आहे. बटाट्याच्या भाजीने टेक ओव्हर केलेला आहे व्हेज कोल्हापुरीला. तर ही अगदी सिंपल बनवली आहे. मिरची खूप कमी घातलेली आहे. आणि इथे बघा मी स्वयंपाक माझं झालं आहे आणि छानपैकी मी तयार झालेले आहे. आणि साडी माझी कशी लागते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असा टी गळा माझे मुलं मला ही साडीचा ब्लाऊजचं जे डिझाईन आहे त्याच्यावरून चिडवतात, मम्मा तुझं जे ब्लाऊजचं डिझाईन आहे त्याचं जे गळा आहे ते टी सारखं आहे. पहिले जे डब्बा टी यायचे ना त्याच्यासारखं आहे, चौकोन टी. तर असो काहीतरी जरा मला वेगळं हवं होतं म्हणून मी तसंच शिवून घेतलं. आणि इथे प्रतीक्षा आली आहे. प्रतीक्षाला तर तुम्ही सगळेच ओळखता. जर पहिल्यापासून माझा व्लॉग जे कोण बघत असेल तर त्यांना माहिती असेल, खूप साऱ्या व्लॉगमध्ये प्रतीक्षा जे आहे ती असते. आणि ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि नितीनची मानलेली बहीण आहे. आणि आहे असं की नितीनला बहीण नाही आहे सक्की आणि तिला सक्का भाऊ नाही आहे. आणि ती पहिल्यापासून नितीनला दादा अशी हाक मारते. पहिल्यांदाच तिने जेव्हा म्हणजे ती भेटलेली तेव्हा दादा, सुरुवातीपासूनच ती अशी हाक मारते नितीनला. तर तिला मी सांगितलं की तू रक्षाबंधनला ये, तर ती खुशी खुशी आली. आणि ॲक्च्युली ती खूप हॅपी होती की तिची पहिली रक्षाबंधन होती ती लाईफची. आणि नितीनचे तर भावकीमध्ये बहिणी वगैरे आहेत तर त्यांनी बांधलेलं आहे नितीनला. त्यांची अनेक वेळा रक्षाबंधन झालेली आहे, पण प्रतीक्षाची फर्स्ट रक्षाबंधन होती ती. तर इथे माझी रक्षाबंधन चालू आहे आणि आमची मस्करी चालू होती माझी आणि माझ्या भावाची.
आमची छानपैकी रक्षाबंधन झालेली आहे आणि प्रतीक्षा जी आहे ती अगोदरच निघाली. जसं रक्षाबंधन झालं तशीच ती निघाली, कारण प्रेग्नेंट आहे ती. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. जास्त उशीर नको होतं करायला म्हणून तिला पहिलाच पाठवलं मी वेळेवर घरी. आणि मम्मी, पापा आणि भाऊ पण निघाले. मम्मीला ॲक्च्युली मी बोललेली की थांब आता रात्रीचं जाऊ नकोस, पण दुसऱ्या दिवशी तिची मंगळागौरीची पूजा होती आणि घर बंद तिला ठेवायचं नव्हतं, तर ती बोलली की नाही मी जाते. तर ते लोक निघून गेले आणि अशा प्रकारे आमचं साजरा झालं रक्षाबंधन. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं आणि आय होप सो तुम्हाला पण माझा हा व्लॉग आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, ओके. आणि मी खूप मेहनत घेते आहे गाईस. आता ते सगळं तुमच्या ब्लेसिंग्सवरती, तुमच्या एफर्ट्सवरती आणि तुमच्या वॉच टाईमवरती डिपेंड आहे की तुम्ही किती कसं रिॲक्ट करता. तर जसं प्रेम देत आहे तसंच भरभरून प्रेम द्या आणि जशी ब्लेसिंग्स देत आहे तशीच भरभरून ब्लेसिंगही द्या. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. आणि परत एकदा सर्वांना हॅपी रक्षाबंधन. तुमचं सगळ्यांचं आयुष्य चांगलं हो, खुशखुशाल हो आणि भरभराटीचं असो. तर चला मग, बाय बाय.